गुड मॉर्निंग गाईज. ॲक्च्युली आंघोळ वगैरे झाले ना आता चहाला बघते. चहा बघते जरा. चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही माझ्या नीट. आज थोडी तब्येत ठीक आहे. थोडंसं बरं वाटतं, म्हणजे घसा वगैरे दुखत नाही आहे. बाकी तब्येत तर थोडंसं आहे, नरम तर आहे. थोडासा घसा कमी दुखतोय, तर तब्येत थोडीशी नरमच आहे. बघूया आता अख्खा दिवस कसा पुढचा जातोय. चहा ठेवते करायला. तिथे 2 दिवसापूर्वी पीठ ठेवलं होतं ना, ते फ्रीजमध्ये मी चांगलं स्टोअर करून ठेवलं डब्यामध्ये. एकदम मस्त. आता तर ते खूप जास्त एवढं झालं होतं. तर एवढं झालं. आज चहा आणि डोसे नाश्ता. आवाज माझा तुम्हाला वेगळाच वाटेल. आवाज ॲक्च्युली माझा गेलेला आहे. म्हणजे आवाज बऱ्यापैकी येतोय तरी, कारण रात्री खूप जास्त होतं. मी काल तर काही शूटिंग पण केलेलं नाही आहे, कारण की आवाजच येत नव्हता माझा बाहेर. घी डोसे मी तेलात नाही, तूप वापरते डोसे. मीठ आहे, मला असं वाटलं मीठ टाकलं, लक्षात नव्हतं मीठ टाकले. बरोबर त्या दिवशी करता ठेवलं होतं ना, तर त्यात मीठ असणार होतं. आमच्याकडे चहा डोसे आवडतात. नाश्त्याला चहा डोसे आवडीने खातो राकेश. बेबोला पण डोसे आवडतात. बेबो पण डोसे खाते. गॅसमधून 2 बनवणार आहे मी, आणि 2 मला चहा बरोबर. मी पण चहा बरोबरच खाणार. चटणी आहे बनवलेली त्या दिवशी, ते मला नाही आवडत. चटणी ॲक्च्युली आमच्याकडे नसते, नाही आवडत मला. ती फक्त बनवते मी, असं वाटलं पाहिजे की चटणी आणि डोसे बनवते म्हणून. एक वेळ मी सांबाराबरोबर खाऊ शकते, पण चटणीबरोबर खायला मला खूप कंटाळा येतो. एकदम क्रिस्पी झालाय, जाळीदार. इथे आमचा चहा कळतोय. अद्रक कळते. अद्रक टाकून तो कळतोय चहा. थोडंसं म्हणजे सॉरी, चहा पावडर घालते आता. आता चहा झालाय. मी आता साखर घालते. मग असे मी 3 चमचे चहा पावडर घातली. 1, 2, 3, 4, 5. हे जास्त घालण्याचं कारण आहे की चहा जरा तरी थोडा फिका वाटला ना, आमच्याकडे चहा पिला जात नाही. गोड चहा आवडतो. आमच्याकडे चहा गोड पिला जातो, पण फिका बनवला जात नाही. बाकीच्या गोड आयटम खायला कोणी तयार होत नाही. स्पेशली राकेशच गोष्ट करते मी, अजून कोणी घरामध्ये. छोटी आहे, तिचं काय नाही तसं. तिला पण ॲक्च्युली गोड इतकं नाही आवडत.
पण आहे, ताई आली आहे सगळ्यात मोठ्या ताईपेक्षा लहान आहे. हाय प्रतिभा ताई. हॅलो. हाय. कसं आहे जेवण? तू जेवण छान बनवलंयस ताई. मी अजून खाल्लं नाही पण मला माहिती पडलं. आणि हे आहे माझं ताट. हे काय हलवा आहे ना ग ताई? हा हलवा आहे का? आणि ही आहे कोळंबीचा रस्सा, चपाती आणि काकडी आहे आणि हलवा आहे आणि भात तर आम्ही नंतर घेणार आहे. आणि ही माझी बहीण आहे दुसरी. ही माझी सगळ्यात मोठी बहीण आहे रेखाताई. आणि ही माझी दुसरी सेकंड नंबर बहीण आणि मी थर्ड नंबर आहे. ही माझी मम्मी आहे जी आमची सगळ्यात मोठी बहीण दिसते. आणि हे आमचे हँडसम पप्पा. हाय करा पप्पा. आणि ही माझी मुलगी आहे इलू. हॅलो. आणि तो तिकडे बसलाय ना, त्याला फेमस व्हायचंय. तो माझा भाचा आहे, हिचा मुलगा आहे तो. आणि हे आमचं जेवण आहे. आता आम्ही जेवण घेतो, नंतर बोलतो. आता आम्ही लोक किती वाजलेत आता 8:30 झालेत. 8:30 वाजता आम्ही घरी आलो आहे. आणि खूप गप्पा गोष्टी केल्या आम्ही, खूप मजा केली, फोटो वगैरे काढले, जेवलो वगैरे. छान जेवण होतं, ताईने छान जेवण बनवलं होतं. राकेश आला नव्हता ॲक्च्युली, आम्ही दोघीच गेलो होतो, इलू आणि मी आम्ही दोघीच गेलो होतो. राकेश नव्हता आमच्याबरोबर. नंतर मग आम्ही लोकांनी आता मग घरी आलो तर मग आता उशीर पण झाला ना. आणि पप्पा सोबत आले, पप्पा आमच्याकडे राहिलेत आता. ते पप्पा पण सोबत आले ना, तर पप्पा मग आम्ही घरी येऊन काय जेवण बनवणार ना. पण मग मी जेवण वगैरे मागवलं बाहेरून. तर राकेशची इच्छा होती की आज चायनीज खाऊया. पप्पांना विचारलं तुम्ही खाणार का, चायनीज चालेल का बिर्याणी मागूया. तर पप्पा पण बोलले चायनीज मागूया म्हणून. आजोबा टी व्ही बघतायत ना. आणि माझी पुनू आहे जी आगाव आहे, खूप मस्ती करू, एक नंबरची मस्ती करू. इतकी मस्ती केली आहे आणि अख्खा दिवस ती जेवलीच नाहीये आज. हे बघ. अच्छा काय आहे, चॉकलेट आहे? हां, माझं चॉकलेट आहे मला. ऍक्च्युली आम्ही लोक गेलो ना. 1 मिनिट बोलू दे मला, 1 मिनिट तू शांत राहा, बोलू दे मला.
नंतर बोल हा. तर आम्ही ॲक्च्युली आल्या त्याच्यानंतर मग थोडं फ्रेश वगैरे झालो. मग काय हिला पण थोडंसं तोंड हातपाय वगैरे धुतलं, कारण की पावडर वगैरे लावली छोटी छान टिकी लावली इथे. आणि मग मी आता जेवा करणार आहे ना. आपण चायनीज खाणार आहे ना. काय खाणार चायनीज? नूडल नूडल आणि भातू खाणार. कसे खाणार? तर आम्ही आता नूडल्स खाणार आहे. आम्ही नूडल्स पण मागवलेत, मला लक्षात नाही. नूडल्स आणि फ्राईड राईस मागवला आणि पाया सूप मागवलं आणि दुकानातून पाव आणले. तर ते नरम पाव असतात, ते पाया सूप बरोबर पाव छान लागतात. तर पाया सूप पाव इकडे इकडे ना, बस ना. पाया सूप पाव आणि नूडल्स आणि फ्राईड राईस आम्ही मागवला. घरात आता थोडा भात होता, पण काय भाताबरोबर काय करणार ना, तर फ्राईड राईस पण मागवला होता बाहेरचा. तर आता मी थोड्या वेळानंतर जेवणार आहे. जेवण तर आलेलं आहे, मागवलं जेवण पण आलं आहे. ते पण मी व्हिडिओ वगैरे नाही करणार. मी पडली आहे ॲक्च्युली. आता मी पाणी सांडलं होतं आणि बेबूला जेवण द्यायला गेले. मी आले ना त्याच्यानंतर बेबूला जेवण द्यायला, दुपारी जेवण तिला दिलं ना. राकेश तर घरातच होता. राकेशने पाणी सांडवलं, काय झालेलं माहिती नाही का छत्रीचं, कारण पावसाच्या आम्ही बाहेर निघलो तर पाऊस येत होता ना, तर छत्र्या चालू करून ठेवलेल्या बाहेर अशा मिसळायला. तर त्याचं पाणी पडलं माहिती नाही, त्यात पाय घसरून मी पडले, खूप जोरात लागलं मला. माझं मन पण करत नाही आता व्हिडिओ बनवण्याचा. विचार केला फक्त ब्लॉग एंड करूया. ब्लॉग एंड करून मग मी आता आम्ही जेवायला बसू, कारण व्हिडिओमध्ये राकेश कम्फर्टेबल नसतो. तर त्याने क्लिअर सांगितलं की मी व्हिडिओमध्ये येणार नाही आहे. तर त्या येणार नाही तर मग आपण जेवताना सगळे एकत्र बसून जेवतो ना, म्हणून मी व्हिडिओ म्हणजे बनवणार नाही आहे जेवताना. तर आता आम्ही जेवतो आणि त्याच्यानंतर मग काय आपलं रोजचं, कारण दुपारी आज झोप पण झाली नव्हती, तर झोपायला पाहिजे. आता तब्येत पण थोडीशी माझी खराबच आहे, थोडी ठीक आहे आत्ता, थोडी ठीक वाटते, पण खराबच आहे ॲक्च्युली. मला आतमधून वाटतं आहे खूप त्रास होतो. तर मी आता थोड्या वेळानंतर ते सगळं आवरून पटापट लवकर, मला थोडंसं एडिटिंगचं पण काम आहे, तर ते सगळं करून मी कंप्लीट करून मी झोपेन. आणि मला डीमार्टचा हॉल व्हिडिओ पण बनवायचा आहे, पण तो बनवायला टाईमच म्हणजे मुहूर्त निघत नाही, तर मी तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बनवणार आहे. तर आणि हां, तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी बनवेल डीमार्टचा हॉल व्हिडिओ. आणि आता काय नाही, आता काय करणार, आता काही काम बी तसं नाही आहे स्पेशली असं वेगळं काम. भांडी वगैरे थोडीशी पडतात, पण भांडी घासून घेते मी, कारण की कसं दुपारचं सकाळचं उठल्या मग असं वाटत नाही, म्हणजे असं ढीग नाही पडत ना भांड्यांचा, तर ढीग पडू नये म्हणून मी आधीच रात्रीच करून टाकते. मी सकाळी उठलं की म्हणजे क्लीन दिसेल ना किचन, की सगळं सुचतं आपल्याला काय करायचं काय नाही करायचं. तर त्यासाठी मग मी आता झटकीपट म्हणजे आता मी भांडी पण घासून घेईल जेवून झाल्या आणि मग झोपण्याची तयारी करू. थोडंसं ब्लॉगचं एंडचं बघेल, ब्लॉग एडिटिंगचं बघेल आणि नंतर मग झोपेल. मग सकाळी बघूया मग. आणि उद्या माझा प्लॅन पण आहे मॉर्निंग वॉकला जाण्याचा, तर मॉर्निंग वॉकचा व्हिडिओ पण मी शूट करणार आहे. आणि मी हे रोज करणार आहे, म्हणजे असं नाही की मी एक दिवस करून सोडणार आहे. मी डेली मॉर्निंग वॉकला जाणार आहे सकाळी. तर ॲक्च्युली मी अलार्म लावणार आहे रात्रीच लावेल झोपण्याच्या अगोदर. सकाळी 5चा पावणे 5चा लावेल ॲक्च्युली अलार्म, म्हणजे माझं 15 मिनिटं तयारी लागेल आणि त्यानंतर मग मी 5 वाजता निघेल. मग 5 ते 6पर्यंत जाण्याचा प्लॅन करते मी, कारण की त्याच्यानंतर मग घरामध्ये कामं पण असतात. आता पप्पा पण आलेत, नाश्ता वगैरे बनवला पाहिजे, तर घरची पण थोडी आवराआवर केली पाहिजे. आणि मी नसेल तर मग इलू उठते लगेच. दार बंद कर बाळा. इलू पण उठते ना लगेच, मग तो काय सगळ्या नाही, राकेश आहे ना, तर पप्पासोबत ती झोपू शकते. पण तरीसुद्धा किती सुंदर आहे ग माझा गुनू, क्युटी आहे काय. आमच्या घराची हालत बघा, तिकडे बघा काय किती घाण केले बघा. हे बघा, सगळा कलर आमच्या पूर्ण हॉलची वाट लागली आहे. पण आम्ही काहीच बोलू शकत नाही, कारण की जास्त काय बोललं तर मुलांचं वाटतं की बाबा मला, मुलं नाही ऐकत. पण तुम्ही किती पण बोला, मुलं ऐकतच नाही. तुम्ही त्याच्यासमोर डोकं फोडा, ते अजिबात ऐकत नाहीत. तर त्याच्यामुळे मी प्रयत्न पण नाही करत आहे. मी स्टार्टिंगला थोडंसं मला वाटायचं, स्टार्टिंगला नवीन असल्यामुळे,
मग आता मला सवय झाली ना, काय नाही वाटत. मला ते हॉल व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा हॉल पण दाखवता येत नाही, लिव्हिंग रूम पण माझा व्हिडिओमध्ये तुम्ही दाखवू शकत नाही आहे तुम्हाला. आणि मी कुठलाच रूम तुम्हाला नीट दाखवू शकत नाही, कारण की प्रॉब्लेम असा होतो की लोक म्हणजे जज करू शकतात की कसं घर आहे, चांगलं ठेवलं नाही आहे वगैरे, असं लोक जज करतात. पण लहान मुलं असेल ना, त्या घराला तुम्ही किती चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा, ते लहान मुलं पसरवतातच. आणि भिंती वगैरे तर तुम्ही बोलूच नका, भिंतीला पूर्ण रंगरंगोटी करून ठेवली आमच्या हॉलमध्ये, लिव्हिंग रूममध्ये. ह्या रूममध्ये थोडंसं वाचला आहे रूम हा, कारण ह्या रूममध्ये आम्ही जास्त करून बसत नाही, आमचा सेकंड बेडरूम आहे, ह्या रूममध्ये बसत नाही, त्याच्यामुळे हा रूम आमचा थोडासा वाचला. इकडे थोडंसं झालं आहे, इकडे थोडे, बाकीचं असं कुठे तुम्हाला दिसणार नाही काय जास्त, तेथेच आहे फक्त. एक मिनटं, ते नाही दाखवणार मी. ती दाखव बोलते, तिकडे पण केलंय बोलते दाखव. तिकडे दाखवण्यासारखं नाही पिलू, तू जास्त केलंय ते. तिथे सगळे चित्र काढलेत तिने, मम्मी पप्पा, आजो, आजो म्हणजे आजोबा, आई, आई म्हणजे माझी आई, ती आई बोलते माझ्या आईला. त्याचे सगळे व्हिडिओ, सगळ्यांचे फोटो काढले, व्हिडिओ काढले बोलते, सगळ्यांची चित्र काढलेत, फोटो पण नाही, सगळ्यांची चित्र आहेत. आणि त्या चित्रांना ती सगळ्यांनी नावं दिली तिने, त्या तिचे पप्पा मम्मा सगळे आहेत. तर त्याच्यामुळे ते मी दाखवण्यासारखं नाही आहे ते ॲक्च्युली, म्हणून मी दाखवणार नाही आहे. जेव्हा माझी गुन्नू चांगली पेंटर होईल ना मोठी, तर तिच्याकडनं मी घराला कलर करून घेईल. आच्छू आच्छू होतंय नाही. तर हा माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. तर टिल देन, बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट. एक मिनिट, एक मिनिट, नीट बोलायचं. गुड नाईट. गुड नाईट बोल. Like, share and subscribe my YouTube channel. Like, share and subscribe to my YouTube channel. Bye bye guys. Love you. आणि बाय बाय. आता फायनल बाय बाय करूया आपण.